मित्रांनो काय हा रोड, मित्रांनो MH नंबर प्लेटची गाडी दिसली. कुठला आहे भाऊ काय माहिती. कसला रोड लागलाय बघा आईच्या गाव. ए पाणी पाणी येते आणि असल्या कवची कवची दगडाचा आहे सगळा रोड. मित्रांनो तर रोडचं काम चाललंय. मित्रांनो तर परत एक खतरनाक अशी वॉटर क्रॉसिंग आली. चुकलो रोड परत. मित्रांनो तर आल्टो अडकली वॉटर क्रॉसिंग मध्ये. अरे हे कसलाही एरिया हा, कुठनं बी पाणी येतंय. आता ही वॉटर क्रॉसिंग बाबो. कहाँ से आप सर? हिमाचल से ही. मेरे को इतना नहीं जाएगा सर. जितना खा सकते हैं उतना खाइए. ओके. मित्रांनो तर जेवण्यासाठी काय आहे, ही आहे रोटी आपली, भात आहे आणि डाळ आहे आणि एक भाजी. ओळखीचे भेटले. कुठं नाहीत भाऊ? मी पुण्याला आहे राहायला म्हणतोय. आणि हा आपला मित्र हिज ब्रुनो, हिज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. नाईस टू मीट यू सर. हर महादेव मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपला बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस 28 होता. 28व्या दिवशीचा हा दुसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं की आपण मनालीकडून स्प्लिती व्हॅलीकडे चाललेलो आहे. तर खरं सांगायचं म्हणजे ना, मी स्प्लिती व्हॅली माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण मी निघालो. मला माहीत नाही किती दिवस लागतात, कोणते पॉईंट पाहिजेत, काहीच माहीत नाही. मी निघालो, मनात आलं जायचं भाऊ की जायचं. मी प्रत्येक जी लोक भेटतात त्यांना विचारते भाऊ किती वेळ लागतोय पोचायला आणि एका दिवसात रिटर्न येईल का. मला माहीत पण नव्हतं स्प्लिती व्हॅली नक्की काय आहे, काहीच पॉईंट पाहिजेत. तर तुम्ही नक्की पहा. आणि आजचा रोड तर इतका खराब आहे ना भाऊ. 50पेक्षा जास्त वॉटर क्रॉसिंग. काल आपण फक्त थोडा पार्टच पाहिला, आज बघा कसला खराब आहे. आणि म्हणजे ॲडव्हेंचरस आहे हा. असा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घेतला पाहिजे. पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मला माहीत नव्हतं की, मी आत्ताच सांगतो व्हिडिओच्या अगोदर की स्प्लिती काय आहे. म्हणजे मला फक्त वाटलं की डोंगर डोंगर पाहून यायचं, पण तिथं पाण्यासारखं पण खूप आहे. चला. कौन से स्टेट से आप? केरला से क्या? आपकी बाइक है क्या इधर से लिए? बाइक आपने लाई थी क्या इधर से लिए? मनाली से. कब चढ़े थे? कब ऊपर कब गए थे? निकले कब थे स्प्लिती के लिए? हाँ, पर कब निकले थे? कल या कल शाम को निकले थे क्या? कल सुबह. ओके, त्याला कळा नाही. चला मित्रांनो, तर पूर्ण खराब रोड आहे असं म्हणतोय तो. त्याला मी विचारत होतो, अरे तू वरती चढायला कधी निघाला आहे? त्याला समजलं नाही. ओके, त्यांना जा हिंदी वीक असते त्यांची, केरळाची साऊथ इंडियन मधले. ओके, टाटाची इर्टिगा, टोयोटाची इर्टिगा, टोयोटाची. क्या हुआ भाई? मिसिंग. मैं क्या बोल रहा हूँ, आप कब निकले थे? ऊपर जा रहे नीचे आ रहे? ऊपर कब गए थे? कल थर्सडे को गए थे क्या इतने दिन क्या कर रहे थे ऊपर? कासा रुके थे क्या उधर? कितने दिन लगे आपको वापस आने में? एक ही दिन में. ओके ओके ओके, थँक यू. ही पण साऊथ इंडियाची दिसतात. मित्रांनो तर पेट्रोल पंप आहे वरती, काय पेट्रोलचा टँकर आलाय. अशा कितीतरी वॉटर क्रॉसिंग आहे. दर 100 फुटा एक वॉटर क्रॉसिंग आहे. पाहू शकताय तुम्हाला. मी जिथं मला वाटतंय तिथंच दाखवतोय, त्या बाकीच्या नाही. लय मोठा व्हिडिओ होईल. बॅग नसाय पाहिजे रे असल्या रोडला, मग पटपट 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 जाईल मी. बॅग मुळंच तर लोड येतोय, मला बसायची जागा नाही राहिली नीटनीटकी.
डाऊन जायचे आता, डाऊन जाऊन परत आप जायचे. घोडे घास बिसला हिरवीगार आहे तशी. ओके डायव्हर्जन दिलंय मेन ॲट वर्क. मित्रांनो तर जंगली कुत्री बघा कसली आहेत भाऊ, लांडग्या तर दिसतात. ओके वॉटरफॉल बघा दिसतोय का, कसले जबराटे. तिकडून खाल्लं वय ना खाली येतोय. ओ हो हो कसले चट्टान आहेत, माउंटेन डेंजर. लय भाऊ लय. स्प्लिटी एवढं सोपं नाही भाऊ. हां हां स्प्लिटी मला मिझोरमची आठवण आणली तिथे. हो वॉटर क्रॉसिंग. मित्रांनो वॉटर क्रॉसिंग आली बघत, तिकडून जातो. कैसे भाई? कल ही तो मिले थे हम केलोंग में. हाँ केलोंग में केलोंग में मिले थे क्या? मैं लिफ्ट मांग रहा था. हाँ ओके 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 ओके. अभी कैसे लिफ्ट मिल गई आपको और लगेज? ओके ओके. आप हाँ मैं तो काजा तक जाऊंगा. अच्छा काजा तक जाएंगे. आप चंद्रताल से वापस आएंगे. ओके ओके चलो. चला मित्रांनो मित्रांनो तर लय फिरत फिरत खाली आलोय. ते घोडं दिसतात का, घोड्याच्या तिथनं खाली आलोय. रोड तर सरळ सरळ होता पण तिथं डायव्हर्जन दिलं होतं त्यांनी. एवढं काय डायव्हर्जन फिरवलंय का माणसं कमी इथं रोडला आधीच. ओके काय करायचं या रोडचं. मित्रांनो तर परत एक खतरनाक अशी वॉटर क्रॉसिंग आली. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. अच्छा पाणी घुसलं सगळं सॉक्स मध्ये. इतकं डेंजर होती ना भाऊ. पाणी घुसलं दोन्ही पाय पाण्यात गेले. ओके स्प्लिटी व्हॅली इझी नाही आहे बॉस. तर हा ट्रेल बिटर आहे का बघूया. थांबू जरा थोडा वेळ. चंद्रशिला ताल कितना दूर है? चंद्रशिला चंद्रताल हाँ
कितना 30 किलोमीटर 2 घंटा से ऊपर लगेगा 2 घंटा का। और काजा पहुंचने में आने में तो टाइम लगेगा 5-6 घंटा का। कब निकले थे आप? सुबह 6:30 बजे। और कल इधर से कितने बजे निकले थे मनाली से? हाँ कल इधर में तो लॉन्ग से गए थे कितने? 7 बजे गए थे। ओके ओके यहाँ से तो 9 बजे गए थे नीचे। ओके। अभी मेरे को पहुंचने में कितना टाइम लगेगा काजा? यहाँ पर आपको 5-6 घंटे लग जाए। ओके ओके चलो थैंक यू। कमीत कमी असे तरी रोड पाहिजेत रे, असे तरी रोड पाहिजेत, नाही तर असे खड्डे आणि दगडी आणि दोंडे आणि ते लई त्रास करतात. अल्टिट्यूड किती 3200 मीटर आहे आणि 11,000 फुटापेक्षा जास्त आहे. ओके चलो. मित्रांनो MH नंबर प्लेटची गाडी दिसली. कुठला आहे भाऊ काय माहीत. पहिलं गाडीला रेस्ट देतो आणि मग जाऊया वयच्या दिशेने. ओके सगळे अंजर पंजर डिले झाले माझे तर. ओके MH वाला कोण आहे? कुठं आहे भाऊ? नागपूर. नागपूरचा आहे का? चाललाय का माघारी येतोय? तुम भी MH से हो क्या? हाँ कहाँ से? मी बारामती. मराठवाड़ा. चाललाय वरती का माघारी येत आहे? ऊपर जा रहे हो का नीचे आ रहे हो? ऊपर ऊपर. ओके मित्रांनो तर थांबलोय जरा, गाडीला पण रेस्ट दिली जरा. लईच गाडी फर्स्ट सेकंड मध्येच आली, त्यामुळं गाडीला रेस्ट दिली. अजून 120 किलोमीटर राहिले, 114 किलोमीटर राहिले अजून इथं. बघूया खातोय तोपर्यंत. मित्रांनो तो निघतोय आता इथं छत्रू म्हणून इथं मध्ये एक स्टॉप होता. लय ऑफ रोडिंग केल्यानंतर ना काय ते खायला बिला तर शेंगदाणं बिंगदाणं घेतलंय. बाकी काय नाही दुसरं. ही बॅग लय त्रास करते मला. इसको ऐसे ऊपर लगाते मग बसायची जागा राही नाही नाही. ओके गाडी पण थंड झाली असेल. फोन लाव. अजून 114 किलोमीटर आहे. अंजर पंजर ढिलं होईल जाईल. ते म्हणतंय तर सोलिंग टाकली. सोलिंग टाकलं असलं तरी चांगलं आहे. 30 तरी चालत. जर काहीच नसलं तर मग डायरेक्ट खड्डे खुड्डे 20 10. चलो चतुर पॉप्युलेशन 120 लोक आहेत ना गावात. पेट्रोल तर फुलं आहे अजून काय अडचण नाही. त्यांनी लई पारा हलू पाहिजे त्यामुळं काय अडचण नाही. इतक्या लावाल तर इतकी गाडी खाली नाही झाली अजून. ओके चलो मित्रांनो तर रोडचं काम चाललंय. कमीत कमी सोलिंग टाकलेलं तर रोड पाहिजे.
चुकलो रोड परत. रोड चुकलो रोड. होय ती रोडच नाहीये, तिकडूनच जायला लागणार. मेरा बोला है बंदारी नंदी की सवाई भोलेनाथ रे. शंकरनाथ रे. काय आहे? कुठं आलोय मी? काय खाचपण यायची अवघड आहे हो. रील आणि रिअल मध्ये लय फरक आहे भाऊ. रील मध्ये वाटतं आपल्याला 1-2 किलोमीटरचा पॅच खराब असेल, रिअल मध्ये ही आजच खराब आहे. पूल बघा कसलं आहे. तो 114 किलोमीटर. ओके चलो. अटल टनेल बसनं फक्त 30 किलोमीटर आलो मी. येतानी या अशा प्रकारचे सोलिंग असलं ते वास आहे. वन दगडी कशी येतात खाली. हा असा ते रोड पाहिजे कमीत कमी. हो खड्डे खुड्डे नाही. अशी 30 चालली ना ते वास आहे. 30 म्हणजे 30 ताशी 30 किलोमीटर चालले ना ते लई असे कमरेला झटका लागणार नसायला पाहिजे रोड. ओके पाहिली म्हणून मग त्या आवाज देत होतो. तर मुंबईचे का? बर चालतंय. मी बारामती. हा एकटा हा हा. मग आता अजून रोड असाच आहे का? लय खड्डे खाच खुड्डे हा. पण अप डाऊन नाही ना जास्त? हा म्हणजे सुरुवातीला जो केला आपण हा तसाच आहे सेम. ओके 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 ओके. हा भाऊ हा MS-47. हा हा ओके ओके. नाक हा हा 42. ओके ओके चला. हा नाही काजल जाणार मी डायरेक्ट. ओके 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 चालेल. 7 वाजेपर्यंत पोचल ना मी. आता 7 वाजेपर्यंत पोचल ना. किती वाजलेत आता? 1 वाजलेत. ओके ओके चला. ओके 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 भाऊला भेटून चांगलं वाटलं. ओके मित्रांनो, तर तुम्हाला इथं वाटत पण टेंट वगैरे राहायची सोय भेटून जाईल का अडचण नाही जर तुम्ही स्प्लिटीला आला तर. आणि एका दिवसाचाच प्रवास आहे, जास्त नाही आहे. त्यामुळं 1 डे यायचं जायचं एवढंच आहे. नंतर पाहण्यापेक्षा रोडचा आनंद घेण्यासाठी लोक जास्त येतात की बाबा ऑफ रोड कसा आहे. एकदा हा रोड तयार झाला ना मग ऑफ रोड राहणारच नाही आहे.
मित्रांनो तर इथं खडी तयार काढतात मोठ्या दगडातनं, बारकी दगडी वेगळी काढतात, वेगळीच मशीन आहे बकेट. तर दाखवतो तुम्हाला मी, तिथनं बी नाही दिसायचं, येताना दाखवतो येताना. चल जाताना जावा, रोडचा अंदाज नाहीये. ओके, एकदम नदीच्या किनाऱ्याने रोड चाललाय. भाईजान चला. मित्रांनो तर मशीन कसली, प्लास्टिक मशीन, ड्रिल पाडायची मशीन आहे. आपलं बोर्डचं कसं असतंय ते टाईपमध्ये. चला ओके, चलो चलते हैं. नहीं मिले थे क्या? आप कहाँ से आ रहे हैं? मैं तो लद्दाख से. लद्दाख का रहे हैं? हाँ. लद्दाख में करके फिर दिल्ली आया था. हाँ ओके ओके ओके. महाराष्ट्र में कहाँ? वो बारामती. बारामती. हाँ. बहुत बढ़िया. ओके यहाँ पर वाटर क्रॉसिंग आराम से क्रॉस कीजिएगा. ओके, ये वाली क्या? हाँ. ओके 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 ओके, चलो चलो चलो. मित्रांनो तर इथे एक वॉटर क्रॉसिंग आहे. तर ह्यो मुंबईचा दिसत होता भाऊ. ह्याची माझी भेट कुठे झाली ती बहुतेक लद्दाखमध्ये झाली होती. एवढी काय अवघड नाही वॉटर क्रॉसिंग. ते BMW वाले ह्याच्यावाले लय अवघड बनवतात, पण एवढी काय अवघड नाही. आ गए क्या भाई? मित्रांनो तर Insta 360 लावतो, बघू आपण काय करू. ओके मित्रांनो तर आल्टो अडकली वॉटर क्रॉसिंग मध्ये. आल्टो मला Insta 360 काढायचं आहे, बाकी दुसरं काही नाही. पाहायला खाल्लं चेंबर अडकलं. आपली गाडी आरामात क्रॉस होईल, तुम्हाला दाखवतो मी. Insta 360 मध्ये दाखवतो. ओके, किती मिनटं? 2 मिनटं वेळ आहे ना. हाँ अरे जाओ, शूज निकाल के चल के जाओ ना. तो वही करना पड़ेगा. हाँ तो मित्रांनो ऑल्टोच आहे नाही. एक मिनिट भाई. एक मिनिटचा स्पेस आहे आपल्याकडे. चलो, एका मिनिटात तर आपण आरामात जातोय पलीकडे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता वॉटर क्रॉसिंग कशी करतात. ए भाई आईच्या गावात चपलीत सगळं पाणी गेलं.
अरे रे 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 पडली असती गाडी आता. हाँ आई मीन नीचे एक गड्ढा था एक्चुअली. हाँ हाँ सो यू मेट पीपल राइट. यस यस यस. इनको भी थोड़ा कैप्चर करना. वी कैन कैप्चर. कैन आई कैप्चर यू. यस यस. लेट भैया भी आए साथ में. आप भी ब्लॉग बनाते हैं क्या? यस. अरे चलो साथ में चलते हैं फिर. वाटर क्रॉसिंग करते समय मेरा भी वीडियो बन जाएगा. ऐसा है क्या? हाँ थर्ड अँगल. लेट्स गो देयर. चलो चला मित्रांनो. तर आता या दोघांबरोबर जातो मी पुढे पुढे. मेमरी फ्री करायला लागेल कॅमेराची. संपली. ओके 0-0 झालं काय पण. मित्रांनो जवळपास 50 किलोमीटर पण नसाल आलो. 40 किलोमीटर आलो असेल कच्च्या रोडने. अजून 50 किलोमीटर जायचे. टोटल 90 किलोमीटर असेल. 50पेक्षा जास्त वॉटर क्रॉसिंग केले असतील भाऊ. छोट्या मोठ्या. त्याला थर्ड पर्सन व्ह्यू पाहिजे. इंस्टा 360 पण नाही कामाचं. समोरनं घेणार पाहिजे अजून एक. म्हणजे अजून एक कॅमेरामॅन पाहिजे तर वॉटर क्रॉसिंगची खरी मजा करायची. पाय माझं किती वेळा ते ओलं झालं. सुकलं परत ओलं झालं. ह्याच्यात नको नाही पळवायला पाहिजे. हल्ली बिल्ली तर पडायची. लक्ष नाहीत आपलं. 30 चला. 30 लय खराब आहे भाऊ. स्पिती काजा सोपं नाही. अरे हे कसलं एरिया हा. कुठनं बी पाणी येतंय. आता ही वॉटर क्रॉसिंग बाबो. कडू पाण्यात काय कळत नाही किती खोल आहे काय. आईच्या गावात परत खोल आहे की. फार इंजिन बुडलं. इतकं खोल होतं. पाय मी नाही वे खाली टेकवलं पण नाही तरी माझं पाय ओलं झालं दोन्ही बी. कुठं आलाय भाऊ तू. ओके प्रत्येक 1 किलोमीटर नंतर तुम्हाला अशी वॉटर क्रॉसिंग पाहिलंच भेटेल. हे तर रोड ठीकठाक आहे. तुम्ही अगोदर पार्ट पाहिला असेल तर त्यात लय खराब रोड होता भाऊ. अख्ख्या अंजर डिल्ले झाले. गाडीची पण आणि माझी पण. हो चलो. लय व्हिडिओ काढण्यात अर्थ नाही आहे. मेमरी नाही आपल्याकडे तेवढी. मित्रांनो चढ बघा किती स्ट्रेट आहे. पहिलाच लावायला लागला मला ह्याला. ओके 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 ओके. आणि दिल्लीचं ग्रुप आहे वाटतं. सायकलिंग करत आलं आहे. त्यांचं पिकअप सगळे पिकअप बरोबर आहे सोबत. काय वाटलं तर पिकअपमध्ये टाकतात सायकल येऊन बसतात आणि जातात असे. और काय ही दगडी डोंड. परत लद्दाखमध्ये आल्यागत फिलिंग यायला लागली. हिरवळ कमी व्हायला लागली. ओसाड डोंगर दिसायला लागली. म्हणजे सकाळपासून नाही आता नाश्ता काय थांबल्यापासून आतापर्यंत आपण
जवळपास 17-18 किलोमीटर आलोय. 20 किलोमीटर आलोय थोडक्यात. 20 आणि 23 40 97 किलोमीटर राहिले. मित्रांनो तो एकदम खराब रोड आलेत. खराब रोड म्हणजे कंटिन्यू खराब रोड आहे. खराब रोड प्लस दरी प्लस डोंगर असा रोड आलाय. स्प्लिटी काजा नॉट फॉर बिगिनर. भाऊ लय हालत खराब झाली माझी. चला आता शिक आपण अटल टनेल पासून 50 किलोमीटर आलोय म्हणजे. ओके चला काजा वॉटरफॉल लय आहेत तशी. आणि पाणी क्रॉसिंग तर काय तुम्हाला सांगायलाच नको. खतरनाक भाऊ खतरनाक. अच्छा गावात काय आहे हे? रोड आहे का काय? आयो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम. ओ ओ ओ ओ ओ ओ. प्रत्येक 5-5 मिनिटाला वॉटर क्रॉसिंग. चलो भाई ये लोग तो खाना खा रहे हैं. मित्रांनो आवाज येते का नाही? नुसतं जिकडं पकाव तिकडं पाणीच पाणी येते. पाणीच पाणी. ओके चला बंद करतो आता. लय दाखवलं तुम्हाला कंटिन्यू. कहाँ से आप सर? कहाँ से? रोड का काम है. ओके ओके ओके. क्या है खाना? दाल है, चपाती है, सब्जी है, दाल है. ओके ओके. चलो वैसे भी मैंने खाना खाया ही नहीं है. तर मित्रांनो इथं जेवण करतो जरा. सर सरांनी डबा आणलाय. ओके कहाँ से आप सर? हिमाचल से ही. मेरे को इतना नहीं जाएगा सर. जितना खा सकते हैं उतना खाइए. ओके बैठो क्या भाई इधर? बैठ जाऊ इथं मी. बैठो. मित्रांनो तर डबा खातो इथं. जे रोडला कामगार आहेत त्यांचे जे सुपरवायझर आहेत ते त्यांनी डबा घेऊन आलेले आहेत. तर डबा खातो त्यांनी दिला. म्हणले खाना खाओगे. तर जेवतो आता. ओके मित्रांनो तर जेवण्यासाठी काय आहे? ही आहे रोटी आपली, भात आहे आणि डाळ आहे आणि एक भाजी. धन्यवाद सर. हर हर महादेव मित्रांनो.
मित्रांनो आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे 28वा. तर 28व्या दिवशी मी रोडनी चाललोच होतो. तर इथे रोड साईडचं काम चालू होतं आणि इथं लोक जेवत होते. तर त्यांचे सुपरवायझर आहेत, त्यांचे सुपरवायझर आहेत. ते सुपरवायझरने हात केला, म्हणले जेवायचं का? तर मी म्हणलं नाही जेवायचं. तर ते म्हणले खालो हे एक्स्ट्रा. तो त्यांच्याकडे डबा शिल्लक होता. तर तुम्ही पाहू शकता डाळ, चपाती, भाजी आणि भात आहे. आणि एवढा आहे किती सरायचा नाही, एवढा मोठा डबा आहे त्यांचा. तर माणूस की अजून आहे. मला खरं तर भूकच लागली होती, मी हॉटेलच शोधत होतो. हे असा इतका ओसाड रोड आहे ना, कुठं हॉटेल नाही, काय नाही काय नाही. पण या सरांनी आपल्याला जेवण दिलं. धन्यवाद सर. आणि तुम्हाला सुद्धा कुठं गेलं ना तर सगळीकडची माणसं चांगलीच आहे. तुम्ही फक्त फिरा, फिरलं तर तुम्हाला जग कळतंय. सर एक बार व्यू दिखाओ किधर है हम. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. याचा लोकांसाठी ते फॉलो करा ज्यांनी मला जेवण चाललं. ओके मित्रांनो, तर मी जेवण करत होतो इथं रोड साईडला. तर हे दोन भाऊ आपले ओळखीचे भेटले. कुठून आहेत भाऊ? मी पुण्याला आहे राहायला मुंबईला. आणि हा आपला मित्र हिज ब्रुनो, हिज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. नाईस टू मीट यू सर. He is a very famous YouTuber in Pune. From Baramati to here. More than All the way from 100cc bike. There is my bike, Passion Pro. Well, I mean, lunch with a view. Okay. Do you want to eat food? Do you want to eat food? No, it's alright. You, Okay, okay, Try okay. one bike. Yeah. It's very good food over here. I'm sure. कसा झाला तुमचा प्रवास? एकदम मस्त झाला. हा. हा. आम्ही आता 2-3 दिवस मला सगळे जे भेटतात ते असेच म्हणतात तुम्हाला पाहूनच निघाला. फॅशनने हा. प्रवास करतोय. हा. आम्ही ज्याच्यावर तरी करू शकतो. हा. थंडरबर्ड किंवा हा. हा. चांगला प्रवास चालू आहे. काश्मीरवरती एवढ्या दूर येणं बारामती खरंच आश्चर्यजनक मोठी गोष्ट आहे. ओके खाऊन घ्या बोलू. ओके ओके. नाही तर चला मित्रांनो, यांना भेटून चांगलं वाटलं. मित्रांनो, तर मी जेवलो आणि आपले भाऊ आले होते, त्यांना पण या सरांनी जेवायला घातलं. सर थँक्यू. हे सर हा कैसा लग रहा है भाई? सो गुड, डिलिशियस. इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. हे भाऊ आपला ऑस्ट्रेलियात नाही. आपली पहचान तुम्ही ह्यांना ओळखता कसं काय? So we met. आपण भेटलो खाली पेट्रोल पंपच्या इथे जवळ भेटलो. त्यानंतर आम्ही टोल नाक्यापाशी आलो. हां तिकडे चेक इन केलं. मग त्यांनी आम्ही ठरवलं कुठे ट्रॅव्हल करतो. त्यानंतर आम्ही कळलं आम्हाला ते पण स्पीकी व्हॅली आणि चंद्रकांत लेकला चालले, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत ओके ओके आणि आता आम्ही ट्रॅव्हल करतोय. तर तुम्हाला भेटलंय, तुम्हाला भेटून पण छान वाटलं. ओके खूप आपण समोर आता परत ट्रॅव्हल ओके ओके. तुला काय म्हणतो? मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की किती वाजता तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल. काही 4-5 जणांनीच कमेंट केल्या. त्यात मला सकाळी 8 वाजताचा टायमिंग हा बऱ्याच जणांकडून आला आहे. तर मी इथनं पुढचे व्हिडिओ सकाळी 8 वाजता टाकण्याचा प्रयत्न करेन. त्यात म्हणजे जोल काय मोबाईलमध्ये काढला की मोबाईलमधनं लगेच एडिट करून टाकता येतं. पण कॅमेऱ्यात काढलेलं मोबाईलमध्ये घ्यायचं, मोबाईलमधनं पैकी एडिट करायचं, त्याला लय कुठं नाही. तर मी सकाळच्या 8 वाजता व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार. प्रयत्न काय म्हणजे टाकणारच. आजचा नाही आला, उद्याचा पण नाही येऊ शकत, पण परवा दिवसचा जो येईल तो 8 वाजताच येईल. चला फॉलो करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि ह्याच्या पुढचा पार्ट तर अजून इंटरेस्टिंग आहे. अजून आपण चंद्रताल लेगला पण पोचलो नाहीये. तिथं जाण्यासाठी पण वॉटर क्रॉसिंग आहे. तो ऑस्ट्रेलियाचा भाऊ आहे, त्याच्याबरोबर पण आपण लय धमाल केलेली. ती पुढच्या पार्टमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला. चला.